सावरकर बदनामी प्रकरणामध्ये राहुल गांधींचा जामीन रद्द करावा यासाठी सात्यकी सावरकर यांच्या अर्जावर न्यायालयाने आज कोणताही निकाल दिलेला नाही। याबद्दलची पुढील सुनावणी ही 12 जूनला होणार आहे। मात्र यामध्ये सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी आणि तसंच कोर्टाचा अवमान प्रकरणी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याकडून कोर्टात अर्ज देण्यात आलाय। याविषयी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांच्याशी अधिक जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमले। पुण्यात राहुल गांधींच्या विरोधात एक खटला सुरू आहे आणि याच खटल्याच्या संदर्भानं काही महत्वाच्या आणि वेगळ्या गोष्टी समोर येतात। राहुल गांधींचे वकील मिलिंद पवार सर आपल्यासोबत आहेत। सर, काय नव्यानं जे मुद्दे तुम्ही मांडलेले आहेत कोर्टात, ज्याच्या संदर्भानं आज सुनावणी देखील झाली आणि कोर्टात चर्चा देखील झाली? याच्यामध्ये फिर्यादी जे आहेत सात्यकी सावरकर यांनी मागच्या तारखेला अर्ज केला होता की राहुल गांधींचा जामीन रद्द करावा। राहुल गांधी वेळोवेळी कंडिशन भंग करतायत। आज आम्ही त्या अर्जाला से फाईल केला। आमचं म्हणणं मांडलं की राहुल गांधींना कुठल्याही प्रकारची कंडिशन नाही, असं असताना यांनी खोटा अर्ज केला। यांच्या अर्जामुळे देशभर बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि राहुल गांधींचीच बदनामी झाली। म्हणून सात्यकी सावरकर यांच्यावर बदनामीचा खटला चालवावा, कोर्टाचा अवमान प्रकरणी कारवाई करावी असा अर्ज केला। आणि दुसरा अर्ज असा फाईल केला की सात्यकी सावरकर यांच्या फिर्यादीनुसार त्यांचं म्हणणं आहे की विनायक सावरकरांचा मी पंतू आहे आणि कायदेशीर वारसदार म्हणून त्यांनी खटला दाखल केलाय। खटला दाखल करत असताना सात्यकी सावरकर हे अशोक सावरकर आणि हिमानी सावरकर यांचे पुत्र आहेत। अशोक सावरकरांची पूर्ण वंशावळ न्यायालयामध्ये त्यांनी दाखल केली। मी आज अशी मागणी केली की हिमानी सावरकर ज्या त्यांच्या मातोश्री आहेत, ज्या आई आहेत, त्यांची देखील आईकडची वंशावळ येणं गरजेचं आहे। तरी ही केस जी हा जो खटला आहे हा सगळा हिस्टॉरिकल मुवमेंट्सवर डिपेंड आहे आणि म्हणून राहुल गांधींना नॅचरल जस्टिस ज्याला म्हणतो आपण मिळण्यासाठी आईकडची वंशावळ सात्यकी सावरकर यांनी दाखल करावी। त्यांनी तशी दाखल न केल्यास न्यायालयाला आम्ही विनंती केली की विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे यांना डायरेक्शन देऊन या वंशावळीचा पूर्ण शोध लावून तसा अहवाल न्यायालयात मागवावा। तर त्या आमच्या अर्जावर सात्यकी सावरकर यांचं म्हणणं मागवलंय आणि पुढची तारीख 12 जून 2025 रोजी ठेवली। आपण बघतोय की या सगळ्या संबंधानं सात्यकी सावरकर यांची जी वंशावळ आहे, अर्थात आईकडची जी वंशावळ आहे ती समोर आणली गेली पाहिजे, ती कोर्टासमोर आणावी अशा पद्धतीचा अर्ज आहे तो मिलिंद पवार सरांनी केलेला आहे। या सगळ्या संदर्भानं येत्या काळात नेमकं काय घडतंय, सात्यकी सावरकर यांची नेमकी काय बाजू असणार आहे हेही पाहणं महत्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट संपत मोरे समित ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।